नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या गणित या विषयाचा जो 14वा धडा आहे, बैजिक सूत्रे वर्ग विस्तार, या धड्यातील वर्ग विस्ताराची सूत्रे आज आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। वर्ग विस्तार सूत्रे बघूया। यातील पहिलं वर्ग विस्तार सूत्र आहे आपलं a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग। हे सूत्र आपल्या पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे। आता हे सूत्र कसं आलं असेल? आता सूत्र आहे म्हटल्यावर आपल्याला हे पाठ करायचं आहे। बघा, a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग। म्हणजेच काय केलेले आहेत बघा, तर a आणि b हे दोन पद जर असतील तर पहिल्यांदा काय करायचं, a चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद। a हे पहिले पद, b हे दुसरं पद आहे, आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे b चा वर्ग। आता तुम्हाला जर असं वाटत असेल की हे सूत्र कसं आलं किंवा इथे 2 हे कसं आलंय, तर हे आपण बघूया। आता विचार करा, आपण समजा असं म्हटलं की 3 चा वर्ग, 3 चा वर्ग। जर आपल्याला 3 चा वर्ग किंवा कुठल्याही संख्येचा वर्ग जर काढायचा असेल तर आपण काय करतो, तर तुम्हाला माहिती आहे त्याच संख्येला त्याच संख्येने आपण गुणतो। म्हणजेच काय, 3 गुणिले 3 असं आपण करतो। म्हणजेच उत्तर काय येतं, 3 त्रिक 9 असं आपलं उत्तर येतं। म्हणजेच आपण त्याच संख्येला त्याच संख्येने गुणलं जर आपल्याला वर्ग काढायचा असेल तर। मग आता इथे पण तसंच करूया। आपल्याला काय सांगितलंय, a अधिक b चा वर्ग। बघा, a अधिक b चा वर्ग ही जर किंमत काढायची असेल तर बघा आपण काय करूया, a अधिक b या कंसाला a अधिक b याच कंसाने गुणूया। म्हणजे बघा काय करते मी, a अधिक b गुणिले a अधिक b। आलं लक्षात? वर्ग आहे त्याच्यामुळे 2 वेळा मी हे इथं लिहिलेलं आहे। आता पुढे बघा काय करायचं, आपल्याला काय करायचंय, तर या a ने या पूर्ण कंसाला एकदा गुणायचं, त्याच्यानंतर या b ने या पूर्ण कंसाला एकदा गुणायचं। म्हणजे मी कसं लिहिते एकदा नीट बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हा a आधी लिहून घेतला, a गुणिले हा दुसरा कंस मी लिहून घेते बघा, a अधिक b। त्याच्यानंतर हे अधिक b लिहून घेते आणि पुन्हा हा दुसरा कंस लिहून घेतलेला आहे। म्हणजे बघा तुमच्या लक्षात आलं का काय केलंय, आधी हा a लिहून घेतला, म्हणजे या a ने या दुसऱ्या कंसाला गुणलं, त्याच्यानंतर या b ने या दुसऱ्या कंसाला आपण गुणलेलं आहे। मग करूया गुणाकार। बघा, a गुणिले a म्हणजेच काय काय येणार, a चा वर्ग। कुठल्याही संख्येला त्याच संख्येने गुणलं त्याचा वर्ग येतो, तसंच आहे हे a गुणिले a चा वर्ग। त्याच्यानंतर अधिक a गुणिले b म्हणजे काय येणार, तर ab अधिक आता b गुणिले a आहे, मग b गुणिले a म्हणजे ba म्हणा किंवा ab म्हणा, सेमच उत्तर आहे ते, ba किंवा ab। आपण ab लिहूया आणि अधिक b गुणिले b म्हणजेच काय, b चा वर्ग। बरोबर आहे, b चा वर्ग। मग बघा आपलं उत्तर आता काय येतंय, हा a चा वर्ग आपण खाली तसाच लिहूया, अधिक आता बघा ab अधिक ab 2 वेळा आलेला आहे, ab अधिक ab म्हणजेच काय येणार, आता इथे कुठलीही संख्या नाहीये बघा, ab च्या आधी इथे पण नाही आणि इथे पण नाहीये, म्हणजे जिथे काही नाहीये तिथे काय असतो, 1 असतो। त्याच्यामुळे 1 अधिक 1 म्हणजे काय होणार, 2ab असं हे यांची बेरीज होणार, आणि हे अधिक b चा वर्ग। म्हणजे तुमच्या जर लक्षात आलं असेल, वरती आपण जे लिहिलं होतं सूत्र a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर तेच इथे आलंय बघा, a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा
वर्ग. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल हे सूत्र कसं आलेलं आहे. हे सूत्र आपल्याला पाठ करायचं आहे, कारण की यावर आधारित आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. आता आपण या ए बीच्या जागी कुठल्याही जर संख्या घेतल्या, म्हणजे ए बरोबर एखादी संख्या घेतली आणि बी म्हणून एखादी संख्या घेतली, तर जे उत्तर येणार आहे ते कसं काढायचं ते बघा. म्हणजेच आपण जर या ए अधिक बी कंसाचा वर्ग या सूत्रामध्ये, या वर्गविस्तार सूत्रामध्ये ए आणि बीच्या जर किमती घातल्या तरी सुद्धा आपल्याला हे सूत्र पडताळून पाहता येतं. तर एकदा आपण बघूयात की कसं करायचं आहे हे. बघा, आता आपण एक उदाहरण म्हणून असं घेऊयात. समजा आपण काय करूया, ए बरोबर मी 5 ही संख्या घेतेय आणि बी बरोबर 3 ही संख्या मी घेतली आहे. आता बघूया आपण याच सूत्रामध्ये वरच्या घालून बघूया. आधी ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे, दोन्ही बाजू समान येत आहेत का हे आपण बघूया. आधी डावी बाजू मी लिहून घेते बघा, ए अधिक बी कंसाचा वर्ग. आता बरोबर बघा, ए म्हणजे काय आहे तर 5, बी म्हणजे काय आहे अधिक 3 यांचा वर्ग. मग बघा 5 अधिक 3 किती, 5 अधिक 3 म्हणजे 8, 8चा वर्ग. 8चा वर्ग किती, काय करायचं 8 गुणिले 8. तुमचे हे वर्ग पाठच पाहिजेत. 8 8 64 म्हणजे 8चा वर्ग आला आपला 64. आता ह्या डाव्या बाजूचं उत्तर आपलं 64 आलं. मग तसंच हे जे विस्तार करून आपण सूत्र मांडलेलं आहे यात सुद्धा किमती घालूया आणि 64च उत्तर येत आहे का आपण एकदा बघूया. बघा बरं काय आहे ते सूत्र, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. मग बघा ए चा वर्ग किती आहे, ए म्हणजे आपली 5 ही संख्या आहे, म्हणजे 5चा वर्ग अधिक हे 2 मी तसंच लिहितेय 2 गुणिले ए म्हणजे 5 संख्या आहे आपली आणि बी म्हणजे 3 ही संख्या आहे आणि हे अधिक बी चा वर्ग. बी म्हणजे 3 ही संख्या आहे आपली, 3चा वर्ग. मग करूयात आता हे पुन्हा सोडवूयात. खाली 5चा वर्ग 25 अधिक आता यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. बघा कसा करूया, 5 दुणे 10 आणि 10 गुणिले 3 म्हणजे 30 आलं उत्तर आपलं. आणि अधिक 3चा वर्ग, 3चा वर्ग म्हणजे 9. यांची बेरीज करा. बघा 25 अधिक 30 किती येणार 55 आणि 55 अधिक 9 64 येतं उत्तर बरोबर. म्हणजे बघा आपलं हे उत्तर आणि हे मगाचं 64 उत्तर बरोबर आलेलं आहे. म्हणजे आपण या पद्धतीने ए बीच्या किमती घालून हे सूत्र पडताळून बघितलेलं आहे. म्हणजे तरी सुद्धा उत्तर 64च येत आहे. आता इथे आपण संख्या घेतल्या त्याच्यामुळे पूर्ण उत्तर आपलं आलेलं आहे. हे एक सूत्र झालं वर्गविस्तार सूत्र, ए अधिक बी कंसाचा वर्ग. तसंच सेम अजून एक सूत्र आहे. जसं आपण ए अधिक बी कंसाचा वर्ग बघितलं तसंच दुसरं सूत्र आहे ए वजा बी कंसाचा वर्ग. ही 2 सूत्र आधी आपण बघूयात, म्हणजे पुढच्या वेळेला आपल्याला सराव संच 50 मधली गणितं सोडवता येतील. बघा आता ए वजा बी कंसाचा वर्ग याचं विस्तार सूत्र आहे ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग. बघा काय सांगितलं, ए वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग. वरचं जे सूत्र होतं ए अधिक बी कंसाचा वर्ग त्याच्यामध्ये काय ए चा वर्ग, इथं अधिक जे आहे त्याच जागी फक्त इथे वजा आहे, बाकी सगळं सूत्र सेम आहे. आणि इथं सुद्धा अधिक आहे, इथे ए वजा बी असं आहे. हे सुद्धा सूत्र कसं आलंय जर आपल्याला बघायचं असेल तर आपण जसं ए अधिक बीचं केलं तसं याचं सुद्धा करून बघूया. बघा आपण काय म्हटलं, ए वजा बीचा आपण वर्ग करतोय, म्हणजेच काय करतोय तर 2 वेळा आपण ए वजा बी हे कंस गुणाकाराच्या स्वरूपात लिहूया. बघा ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर कुठल्याही संख्येचा जरी वर्ग काढायचा असेल तरी आपण त्याच संख्येला
त्याच संख्येने गुणतो. तसंच इथे करायचं आहे बघा. काय करूया, ए वजा बी गुणिले ए वजा बी. असं का केलं, कारण ए वजा बीचा वर्ग आहे इथे, बरोबर. मग सोडवूया, पुन्हा तसंच सोडवायचं आहे. आता बघा, ए ने या कंसाला आधी गुणायचं, त्याच्यानंतर बी ने या पूर्ण कंसाला गुणायचं. मग बघा, ए आधी लिहिते मी, कंस दुसरा लिहून घ्या, ए वजा बी. त्याच्यानंतर आता वजा बी, हे वजा चिन्ह आहे बीचं, ते इथं लिहायचं. वजा बी गुणिले हा दुसरा कंस लिहूया, ए वजा बी. बघा, आता काय करूया, गुणाकार करूया. ए गुणिले ए काय होणार, एचा वर्ग. हे चिन्ह वजा इथं आलं. ए गुणिले बी काय होणार, ए बी. त्याच्यानंतर पुन्हा वजा चिन्ह आहे बघा, हे वजा. बी गुणिले ए किंवा ए गुणिले बी म्हणजेच ए बी येणार. आणि वजा बी गुणिले वजा बी, तुम्हाला माहिती आहे वजा वजा काय होतं, अधिक होतं. त्याच्यामुळे अधिक काय येणार, बी गुणिले बी, बीचा वर्ग. हे कळलंय का, इथे अधिक चिन्ह कसं आलं, तर वजा बी गुणिले वजा बी म्हणजे वजा वजा अधिक झालं. आता खाली बघा, ए वर्ग हे तसंच लिहिलं. आता इथे आपल्याला काय करायचं बघा, वजा ए बी आणि वजा ए बी सेम चिन्ह आहेत म्हटल्यावर बेरीज होणार. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण देतो, तसंच करायचंय. आता इथे मोठी संख्या कुठली नाहीच आहे, त्याच्यामुळे वजा चिन्ह येणार आहे. इथे काही नाही म्हणजे एक आहे, इथे सुद्धा एक आहे. मग 1 अधिक 1 2 होणार. सेम चिन्ह आहेत, बेरीज होणार. 2 ए बी आणि अधिक या बीचा वर्ग. एवढं लक्षात ठेवा, काही नाही आहे इथे म्हणजे 1 आहे. मग बघा, वरचं सूत्र तेच आहे का, ए चा वर्ग वजा 2 ए बी अधिक बीचा वर्ग. आता हे सुद्धा सूत्र आपण पडताळून बघूया, बरोबर येते का, ए आणि बीच्या किमती घालून. बघा काय करूया आता, ते सूत्र मी इथे पुन्हा लिहून घेते. ए वजा बीचा वर्ग बरोबर ए चा वर्ग वजा 2 ए बी अधिक बीचा वर्ग. मग आता आपण इथे ए बरोबर मगाशी जसं घातले 5, ए बरोबर 5 ही किंमत घालूया, बी बरोबर 3 घालूया आणि हे सोडवूया. बघा, आधी डावी साईड सोडवूया. ए वजा बी कंसाचा वर्ग. आता सांगा, ए म्हणजे काय आहे, 5 आहे. वजा बी, बी म्हणजे आपली 3 संख्या आहे, यांचा वर्ग. मग 5 वजा 3 किती, तर 2. मग 2चा वर्ग, 2चा वर्ग किती, 4. 4 आपलं हे उत्तर डाव्या बाजूचं आलंय. आता उजव्या बाजूचं पण उत्तर तसंच येते का बघूया. त्यासाठी सूत्र लिहूया बघा, ए वजा बीचा वर्ग बरोबर तेच सूत्र लिहून घेतलंय पुन्हा. आता किमती घालूयात. बघा, ए चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग वजा 2 गुणिले ए म्हणजे 5 आहे, बी म्हणजे 3 आहे, अधिक बीचा वर्ग म्हणजेच 3चा वर्ग. मग बघा, 5चा वर्ग 25 वजा, आता यांचा गुणाकार करायचा आहे पुन्हा. 2 गुणिले 5 म्हणजे 10 आणि गुणिले 3 30 झाले आणि अधिक 3चा वर्ग 9. मग बघा हे किती येते, आता 25 वजा 30. 25चं चिन्ह अधिक आहे, 30चं वजा आहे. भिन्न चिन्ह असलं की वजाबाकी आपण करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार. वजाबाकी म्हणजे कशी होणार बघा, म्हणजेच बघा आपण 30 मधून 25 गेले, 5 राहिले, पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, वजा 5 आणि अधिक 9. आता इथे पुन्हा बघा, भिन्न चिन्ह वजाबाकी होणार, मोठ्या संख्येचे चिन्ह. यामध्ये 9 ही मोठी संख्या आहे, वजाबाकी करा, 9 वजा 5 4 होणार. आणि मोठी संख्या म्हणजे 9 आहे, तिचं ते अधिक चिन्ह त्याला येणार आहे. म्हणजे इथे पण आपलं 4च उत्तर आलं आणि डाव्या बाजूला सुद्धा 4 उत्तर आलं होतं. अशा पद्धतीने आपण या वर्ग विस्तार सूत्रांचा पडताळा करून पाहू शकतो. आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 50ला सुरुवात करणार आहोत आणि त्यामधली गणितं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.